एक मोठी बातमी ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। हप्ता सुरू लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी। 72 तासात लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे वाटप होणार 100%। लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता सोबत मागचे हप्ते आणि सोबतच लाडक्या बहिणींना 4 योजनेंचे 30,000 रुपये जमा होणार आहेत। कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार पहा। खामगाव, अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, जालना, संभाजीनगर, लातूर। एक मोठी अपडेट, 4 चाकीवाल्या बहिणींचा विचार होणार। सोबतच बँक खात्यावरती जे नवीन नियम सुरू झाले ते 1 एप्रिल पासून ते सुद्धा आता काढून टाकणार आहेत। काय आहेत नियम आपण बघणार आहोत आणि कोणत्या लाडक्या बहिणी पात्र आहेत हे सुद्धा पाहणार आहोत। लाभार्थ्यांची आता निकषांनुसार पडताळणी सुरू झाली आहे। पहिल्या टप्प्यावरती 4 चाकी वाहनधारक महिलांची तपासणी सुरू आहे, तर पुढील टप्प्यांवरती योजनेच्या प्रत्येक निकषांनुसार किती महिला पात्र आहे याची अंगणवाडी सेविकांकडून सगळे नियम काढले जाणार। महत्त्वाचे 4च नियम ठेवण्यात येणार। देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिलेली आहे। बहिणींना गुढीपाडव्याची जी भेट आहे ती अनोखी भेट देणार, कारण लाडक्या बहिणींना निधी वाटप सुरू झालेलं आहे आणि आता भरपूर लाडक्या बहिणी याच्यामध्ये जर आपण बघितलं त्यांना लगेच 3 योजनेचे पैसे देखील जमा होणार। बघा, आमच्या महिलांना 3 सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे। सर्व प्रकारे आपल्या मुलींना आणि महिलांना सक्षम करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो। बहिणींना 72 तासात 4 योजनेचे पैसे मिळणार। लाडक्या बहिणींना 1.5 लाख 2 लाख रुपये मिळणार। कुठल्या योजनेअंतर्गत मिळणार हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। 1500 देऊन चालणार नाही, आम्ही त्यांना 2100 रुपये देणार। सगळ्यात मोठी अपडेट आता आपण पाहत आहोत। 3 दिवसात 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप। सोबत ज्या लाडक्या बहिणींना अजूनही साडी भेटलेली नाही त्या लाडक्या बहिणींना साडी वाटप होणार। सोबतच आजपासून बघा 3 याद्या तयार झालेल्या आहेत। आता अनुदानाची 50,000ची यादी वेगळी आहे, 25 रुपये म्हणजे गॅस सिलेंडरची यादी वेगळी आणि साडी गिफ्टची यादी वेगळी। काय करावं लागणार आहे तुम्हाला जरी सगळं पाहिजे असेल तर व्हिडिओ संपूर्ण पहा। फक्त 2 मिनिटात सगळी माहिती तुम्हाला मी सांगणार आहे। व्हिडिओ संपूर्ण पहा। तुमचा जिल्हा कोणता आहे ते आधी कमेंट्समध्ये कमेंट करा। तुमची बँक कोणती आहे ते सुद्धा कमेंटमध्ये कमेंट करा, कारण खूप महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत आलेली आहे। चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा। बघा, ज्या लाडक्या बहिणीकडे 4 चाकी गाडी आहे त्यांनी सुद्धा टेन्शन घ्यायची गरज नाही। आता सरसकट सर्वांना वाटप होणार का हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि जर तुमच्याकडे 4 चाकी असेल, जरी तुम्ही नियमांमध्ये बसत नाही तरी तुम्हाला काय करायचं आहे जेणेकरून तुमचं नाव यादीत येईल, मी तुम्हाला ते सुद्धा सांगणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं गुढीपाडव्याचं गिफ्ट हे आज लाडक्या बहिणींना मिळणार आहे। नमो शेतकरीचे आणि एप्रिलचा हप्ता असे मिळून तुम्हाला 2100 आणि 2000 सोबत गॅस सिलेंडरचे 2400 रुपये सुद्धा वाटप होणार आहेत। लाडक्या बहिणी 9 काय करायचं आहे लक्षात ठेवा, व्हिडिओ संपूर्ण पहा, सगळी माहिती सांगतो। रेशन कार्ड धारक लाडक्या बहिणींना पैसे मिळायला सुरुवात। रेशन कार्डवरती तुम्हाला आनंदाचा शिधा सोबत साडी सोबत पैसे सुद्धा जमा व्हायला सुरुवात। ज्या लाडक्या बहिणींना गुढीपाडव्याचं गिफ्ट भेटलेलं नाही अशा लाडक्या बहिणींना साडी मिळणार सोबत 2100 रुपये। आजपासून सर्वात मोठे जे जिल्हे आहेत त्यांना 10 जिल्ह्यांना आज वाटप होणार। ते 10 जिल्हे कोणते मी सांगणारच आहे, व्हिडिओ संपूर्ण पहा। सगळ्यात मोठी अपडेट येत आहे, लाडक्या बहिणींचे पैसे आज जमा होणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा। सोबत नमो शेतकरी योजनेचे लाडक्या शेतकऱ्यांना लाडक्या शेतकरी बहिणींना 2169 रुपये जमा होणार। आताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून सांगितलं डायरेक्ट बँक खात्यात थेट जमा होणार। त्यांनी नरेंद्र मोदी यांचे सुद्धा आभार मानलेला आहे आणि आपण इथं स्क्रीनशॉट सुद्धा लावलेला आहे, तुम्ही इथं बघू शकता। भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना मोठी आनंदाची बातमी येत आहे, कारण स्वतः उपमुख्यमंत्री यांनी सांगितलं आहे की आम्ही आता 1,500 द्यायचे नाही, तर आम्ही 1,500चे 2100 करणार आहोत। कारण आम्ही आश्वासन दिलं होतं, त्यांनी स्वतः म्हणले होते, आपल्याला माहिती आहे निवडणुकीच्या दरम्यान की आम्ही 1,500 रुपये नाही देणार, आम्ही 2100 देणार, 2100चे 3000 करणार असे ते स्वतः म्हणले होते। आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि बहिणी खुश होऊन त्यांनी स्वतः मत त्यासाठी दिली होती। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे काय, भरपूर लाडक्या बहिणी यातून बाद झालेल्या आहेत। किती, तर 70 ते 80 लाख लाडक्या बहिणी बाद झालेल्या आहेत फक्त 2 ते 3 चुकीमुळं। काय, पहिली चूक तर आपले व्हिडिओ त्यांनी नीट पाहिलेलं नाही, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही, व्हिडिओ संपूर्ण पाहत नाही। परंतु काळजी करू नका, मी आता तुम्हाला सांगणार आहे की 2100 रुपये तुम्हाला कसे मिळणार, काय मिळणार, सगळं व्हिडिओ पहा, डिटेलमध्ये सांगा। जे काही बदल झाले त्या बदलला कसं तुम्हाला सामोरं जायचं आहे, काय प्रक्रिया नेमकी सुरू आहे
हे काय प्रकरण आहे, सगळं का बाद होत आहेत लाडक्या बहिणी. बरं, हे हप्ता किती वाजता येणार आहे आज? ठीक, तुम्हाला 12 वाजल्यापासून पुढे पैसे मिळणार आहेत. एप्रिलचा हप्ता तर सुरू झाला, पण कोणत्या लाडक्या बहिणींसाठी हे पण आपण बघणार आहोत. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांना एप्रिलचा हप्त्यासोबत गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार आहेत. काही लाडक्या बहिणींना फक्त गॅस सिलेंडरचे पैसे मिळतील, काही लाडक्या बहिणींना फक्त एप्रिलचा हप्ता मिळेल, काही लाडक्या बहिणींना काहीच मिळणार नाही. हे लक्षात घ्यायचं तुम्हाला. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं जे सरकारने असं ठरलं आहे की आम्ही आता, त्यांचं असं म्हणणं आहे की निवडणुकीनंतर आम्ही असं बघितलं की भरपूर लाडक्या बहिणी ह्या सक्षम झालेल्या आहेत. सक्षम झालेल्या आहेत म्हणजे काय, तर त्या आता चांगल्या स्वतःच्या पायावर उभा आहेत, नोकरी लागलेल्या आहेत. तर अशा लाडक्या बहिणींना आम्ही बाद करणार आहोत. परंतु माझं असं म्हणणं आहे की कुठल्याही लाडक्या बहिणींना बाद करू नका. सरसकट सर्व लाडक्या बहिणींना वाटप करा, कारण प्रत्येक लाडकी बहीण ही तेवढीच महत्त्वाची आहे, तेवढीच इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी, कारण प्रत्येक लाडक्या बहिणीनं आपल्याला मतदान केलेलं आहे. बरोबर. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं जे 3 कारणं आहेत ज्यामुळं तुम्हाला कामं करायची आहेत. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं सरकारनं असं सांगितलं की आम्ही सरसकट अर्ज पडताळणी करणार आहोत. स्वतः आदी तटकरे मॅडमांनी सांगितलेलं आहे की आम्ही आता अर्ज पडताळणी केल्याशिवाय कुठलंही वितरण हे लाडक्या बहिणींना देणार नाही, किंवा त्यांचं नाव यादीत येणारच नाही. तर तुमचं नाव यादीत आणण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं पहिलं मी जे सांगतोय ते 3 कामं करायचे. एक एक करून मी सांगणार आहे पुढे व्हिडिओमध्ये. व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर समजेल, नाहीतर तुम्ही मधनं सोडून गेले तुम्हाला काही समजणार नाही. कारण काय होतं, तुम्ही थोडं बघता पुढं ढकलता, थोडं बघता पुढं ढकलता, त्याने थोडं काय कळतच नाही. त्यामुळे लक्षात घ्या, अर्ज पडताळणीमध्ये प्रामुख्यानं सगळ्यात महत्त्वाचे तुमच्याकडून 4 डॉक्युमेंट मागितले जातात. 4 गोष्टी. सगळ्यात घरात काय तपासणी केली जाते बघा, तुमच्या घरात सुद्धा काय तपासणी केल्या जातात. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडं तुमचा उत्पन्नाचा दाखला मागितला जातो. उत्पन्नाचा दाखला का मागितला जातो, कारण तुमचं उत्पन्न किती आहे हे त्यांना समजलं पाहिजे. जर उत्पन्न 2.5 लाखांच्या पुढे गेलं असेल तर तुम्हाला यादीतून बाहेर काढलं जाणार आहे. त्यामुळे 2.5 लाख रुपयेपर्यंतचाच उत्पन्नाचा दाखला पाहिजे तुमच्याकडं. लक्षात आलं असेल. 2.5 लाख रुपयापर्यंतचा उत्पन्नाचा दाखला काढा. कुठून काढायचा आहे, सेतूमधून काढा, किंवा तुमच्या तलाठी येऊन ग्रामपंचायत कुठनं पण तुम्ही काढू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं, जर तुमच्याकडे 2.5 लाख रुपयापर्यंत असेल तर कोणीही टेन्शन घ्यायची गरज नाही. पहिला टप्पा तुम्ही पार केला. दुसरा टप्पा काय, तर लाडक्या बहिणींना रेशन कार्ड. भरपूर लाडक्या बहिणींकडं रेशन कार्ड आहे, पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे. बरोबर, मान्य आहे. परंतु झालं आहे असं की तुम्ही रेशन कार्डला अपडेट करून, म्हणजे KYC करून, त्याला झाल्यात वर्ष 6 महिने. बरोबर. तर सरकारला आता या महिन्याचं रेशन कार्डची KYC पाहिजे. तर तुम्ही पटकन आजच जायचं आहे आणि आजच रेशन कार्डची KYC करून त्यात तुमचं परत एकदा नाव ॲड करून घ्यायचं आहे. त्यासाठी तुम्हाला जायचं आहे तुमच्या जवळच्या रेशन दुकानामध्ये. रेशन दुकानात जाऊन तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या करायच्या आहेत. सोबतच तुम्हाला या रेशन कार्डच्या दुकानात गेल्यानंतर सोबत तुमचे जेवढे कुटुंब सदस्य आहेत त्या सगळ्यांना घेऊन जायचं आहे आणि त्यांचेसुद्धा डोळ्याचे ठसे, डोळ्याचे स्कॅन, अंगठ्याचे ठसे घेऊन सगळं तुम्हाला रेशन कार्ड अपडेट करायचं. कारण आत्ताच झालेल्या 15 मिनिटाच्या बैठकीमध्ये, म्हणजे त्यांनी आता जे रिपोर्टमध्ये सांगितलं मीडियाने की अर्ज पडताळणी सुरू आहे आणि त्यांनी काटेकोरपणे या सगळ्या यांचा पालन करत आहेत. त्यामुळे रेशन कार्ड अपडेट करून घ्या, तुमचं उत्पन्न दाखला काढून घ्या. तिसरं डॉक्युमेंट तुमचं आधार कार्ड. भरपूर लाडक्या बहिणींचं आधार कार्ड तयार आहे, परंतु सरकारचं असं म्हणणं आहे की आता भरपूर लाडक्या बहिणींनी आधार कार्डसुद्धा अपडेट करून झालं आहे. 1-1 वर्ष, 2-2 वर्ष तोच फोटो जुना, स्पेलिंग मिस्टेक नावामध्ये, किंवा तुमचं बर्थ डेटमध्ये चुकीची बर्थ डेट आहे, तर ते तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे. सोबत तुमचं बँकेचं पासबुक बघा, बँक खातं चालू आहे का. 1 एप्रिलपासून भरपूर लाडक्या बहिणींचं बँक खातं बंद झालेलं आहे, बंद. त्यामुळे ते बघायचं, चेक करायचं आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या. हे 3 डॉक्युमेंट ज्या लाडक्या बहिणी करतील, या लाडक्या बहिणींना काही घाबरायचं गरज नाही. कोणीही त्यांचं काही करणार नाही. त्यामुळे लक्षात घ्या. आता बघा, स्वतः आदी तटकरे मॅडम काय म्हणाले आहेत, संपूर्ण डिटेल पहा. 2100चा हप्ता मिळणार का महिला? त्या संदर्भातली भूमिका पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी, उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आणि दादांनी सुद्धा स्पष्ट केलेली आहे की नवीन अर्थसंकल्प आपण शेवटी ज्या वेळेला रकमेची वाढ किंवा इतर बाबी म्हणत असतो त्या रँडमली वर्षाच्या कुठल्याही कालावधीमध्ये होत नसतात. आम्ही ही योजना ज्या वेळेला जाहीर केली त्यावेळेला सुद्धा ती बजेटमध्ये ती योजना आपण आणलेली होती आणि तिथून ती सुरू झालेली होती. त्याच्यामुळे नवीन अर्थसंकल्पीय अधिवेशन ज्या वेळेला येईल, ज्या वेळेला बजेट तयार केलं जाईल, त्या संदर्भातला जो सकारात्मक निर्णय आहे तो त्यावेळेला निश्चितपणाने घेण्यात. काही आमच्याकडे ज्या तक्रारी आल्या आहेत त्या काही स्वतःहून केलेल्या आहेत, काही आम्हाला स्थानिक प्रशासनाकडनं त्यांच्या याच्यामध्ये ज्या आढळल्या त्याच्यामधून आलेल्या आहेत. पण या कम्पॅरेटिव्हली एक
एक साचा आम्हाला देतोय की कुठल्या 5 गोष्टींकडे आपल्याला लक्ष केंद्रित करायचंय आणि त्यानुसार आपण ही व्हेरिफिकेशन किंवा या ज्या काही इन्कम टॅक्स विभागासोबतच्या जे काही उत्पन्नाचं मॅच करण्याचे असतील किंवा 4 व्हीलरच्या ट्रान्सपोर्ट विभागासोबत असतील त्यानुसार ही आपण पावलं उचलत आहोत. याच्यामध्ये ज्या पात्र निश्चितपणाने ठरतील त्यांना ही योजना लागू राहणारच आहे, त्याबाबत काही नाही. जिथं दुबार ऍप्लिकेशन झाले, डबल ऍप्लिकेशन आहे किंवा जिथे आता त्यांचं स्थलांतर झालेलं असेल दुसऱ्या राज्यामध्ये, स्वाभाविकरित्या ते आपल्या शासन निर्णयामध्ये त्या पद्धतीच्या ज्या बाबी आहेत ते स्पष्ट केलेल्या आहेत. आम्ही फक्त GR अधिक काटेकोर पद्धतीने योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र नाहीयेत. जर दुचाकीच्या वर जर कोणाची वाहनं 4 चाकीची असतील ते पात्र नाहीयेत. जर ते इंटरस्टेट जर मॅरेजेस झालेले असतील तर ते आता त्याच्यासाठी पात्र नाहीयेत. सरकारी नोकरी लागली असेल तर ते पात्र नाहीयेत आणि आधार कार्ड आणि बँकचं हे जर नावामध्ये फरक असेल आणि त्यांनी ती लक्षात आणून दिलेली आहे तर ते पात्र नाहीत. पण याच 5 बाबींवर आपण पॅन महाराष्ट्र जे आहे ते आपण त्या संदर्भातली योग्य ती पावलं उचलत आहोत. नाही, विषय याच्यामध्ये सरकारचा निधी वाचवणं नाहीये, कारण आम्ही सुरुवातीच्या कालावधीपासूनच 2.5 कोटी लाभार्थी आपले असतील हे आम्ही विभाग म्हणून सुद्धा धरून चाललेलो होतो. जेव्हा बजेटची सुद्धा घोषणा झाली त्याच्यानंतर सुद्धा 2.5 कोटी लाभार्थी हे साधारणपणे रफली मॅक्सिमम असतील हा एक त्याच्यामुळे पैसे वाचवणं किंवा निधी वाचवणं हा विषय नाहीये. याच्यामध्ये ज्या काही कंप्लेंट्स मधल्या कालावधीमध्ये आल्या आणि त्या फक्त स्थानिक प्रशासन किंवा तिथल्या यांच्याकडून आल्या नाहीत तर वेगवेगळ्या माध्यमांकडून सुद्धा त्या आमच्याकडे येत होत्या. कारण बरेचसे माध्यमं सुद्धा आम्हाला हे करायची की अशा काही स्थानिक पातळीवर आम्ही मीडियामध्ये ज्या वेळेला आम्ही चर्चा करत असतो त्यावेळेला अशा पद्धतीची जी रियालिटी, तर त्यानुसार आपण जात आहोत. याच्यामध्ये कुठेही पैसे वाचवणं किंवा या सगळ्या बाबींचं हे नाहीये.